मुलाखत इथे अमेरिकन घेणार आहे. मुख्यमंत्री बोलत होतो तुला अरे कधी येत आहे तुम्ही बोलून झाल्यावर येत आहे का अगोदर येत आहे पण आलात तुम्ही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो पासिंग आणि तारे जमीन पर वाले आणि मगाशी मी म्हणालो की त्यांचा तारे जमीन बिक्कीबाई सेंटर आणि आम्ही निवडणुकीच्या वेळेस बिक्कीबाई सेंटर काढला होता सारे जमीनवर साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे पण तोही हिट झाला. तुमचा तारे जमीनवर हिट झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. खरं म्हणजे एका बाजूला राजकारणातला तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शुक्रतारा असे दोन तारे एकत्र जमिनीवर आपल्याला पाहायला. जी तेल लावलेले पैलवान आहे ते कुणाच्या पकडीमध्ये येत नाही. आणि आमिरजी तुम्ही कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना धोबी पछाड कधी देऊ शकत नाही हा विश्वास आहे. सुपर मॉडेलही झाले असते सुपर हिरोही झाले असते. असो मुळात लोकमत गमतीचा भाग आहे हे मला वृत्तपत्र वाटत नाही. तर ती सामाजिक भावनेने लोकांसाठी लोकांनी उभारलेली एक अग्रगण्य आणि प्रेरणादायी अशी मोठी संस्था आहे. अंकिता नमस्कार. प्रत्येक प्रेरणादायी यशस्वी व्यक्तीच्या मागे कथा असते, संघर्षाची, मेहनतीची आणि स्वप्नांची. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आज आपल्या सोबत लोकमत सोबत जोडल्या गेलेल्या आठवणी सोबतचे आमचे आणि दरडा परिवाराचे फार जुने संबंध आहेत. जवळपास 3 दशकांहून जास्त जुने संबंध आहेत. आणि जेव्हा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर बरोबर पनोरिकाची सुरुवात झाली तर ते गेले 2015-16 पासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातनं आलेले लोकांना डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो करून ते अवॉर्ड दिले. 42,000 कोटीचं कॉन्ट्रीब्युशन आमचं एक छोटंसं GDPला आहे. आणि जर एम्प्लॉयबिलिटी बद्दल बोललं तर इंडस्ट्री जवळपास 50 लाख जॉब्स क्रिएट करते. सर सेंटर प्रेझेन्समुळे इकॉनॉमी मॉडेल घेतलं सेंटर जवळपास 9 लाख जॉब्स एकट्या पनोरी